असं आहे की तिथे जे अटक सत्र सुरू झालं त्यांनी काही हिंसा केली होती का? त्यांनी लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांनी तशी यंत्रणा उभी केली होती, पण त्यांनी ते करायलाच नको, त्यांना ती संधीच देता कामा नये अशा उद्देशाने कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई योग्य नव्हती. अहिंसेच्या माध्यमातून जर एखादं आंदोलन होत असेल तर निष्कारण पोलिसांनी आणि त्यातल्या त्यात ईसीआयनी मध्ये येणं हे चुकीचं होतं. तुमची महाराष्ट्राचं इलेक्शन संपलं, रिझल्ट लागला, तुम्ही 76 लाख मतं कुठून आली ह्याचं उत्तर देत नाही, पर्सेंटेज कसं वाढलं ह्याचं उत्तर देत नाही, आणि इथे जेव्हा बॅलेट पेपरवर पोलिंग होतंय तेव्हा तिथे तुम्ही मध्ये जाताय, त्याचा अर्थ काय? पण तर अनेक जण असं म्हणत आहेत की शरद पवारांनी मार्केटवाडीमध्ये जाणं हे त्यांना शोभणारं नाही. शरद पवार मला वाटतं 84-85 वर्षाचे आहेत, 60 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, त्यांच्या एवढा दीर्घकालीन राजकारणात असलेला नेता भारतात नाही, त्यामुळे त्यांना उगाच सल्ले देण्याच्या लफड्यात पडून होतं. तर काल अनेक विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ घेतलेली नव्हती. काल तुम्ही बैठक सुद्धा झाली. आज शपथ घेणार आहात तुम्ही आमदारकीची. आता आमचे सगळे येतील, ठरवतील.